तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्स या चॅनलवरती. तर दिनांक 22 डिसेंबर रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये थंडीची जी लाट आहे ती कशी असणार आहे याविषयीची अपडेट ही आपल्याला प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेली आहे. आणि तीच दिलेली अपडेट जी आहे ती आपण विथ प्रूफ सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता ही आहे ती अपडेट. आणि ही अपडेट आहे तुम्ही पाहू शकता 22 डिसेंबर 2025 रोजीची, की या दिवशी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये थंडीची लाट ही कशी असेल, थंडीचं तापमान हे कोणत्या जिल्ह्यात कसं असेल याविषयीची माहिती येथे आहे. ती आता आपण एक एक करून सविस्तर जाणून घेऊया. त्यामध्ये सुरुवातीला जळगाव, धुळे, नंदुरबार, त्यानंतर नाशिकचा संपूर्ण भाग आहे, अहिल्यानगर व पुण्याचा संपूर्ण भाग व सोलापूर, हे सर्व जिल्हे तुम्ही पाहू शकता, जे की प्रादेशिक हवामान केंद्राने येल्लो अलर्टमध्ये दिलेले आहेत. म्हणजेच बी अवेअर असा इशारा या येल्लो अलर्टचा होतो. आणि त्याचबरोबर तुम्ही हे टिक केलेले येल्लो अलर्टमध्ये दिलेले जिल्हे हे तुम्हाला समजता आहेतच, हायलाईटच आहेत. पण त्यानंतर एक विशेष बाब म्हणजे तुम्ही या सर्व जिल्ह्यांवरती एक कॉमन चिन्ह, ते म्हणजे -डिग्री अंश सेल्सिअस जे तापमापावर देण्यात आलेलं आहे, तापमापीवर देण्यात आलेलं आहे -डिग्री अंश सेल्सिअसचं चिन्ह. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट तर आहेच, पण या दिवशी म्हणजेच 22 डिसेंबर रोजी या सर्व जिल्ह्यांमध्ये जे की जिल्हे येल्लो अलर्टमध्ये दर्शवण्यात आलेले आहेत, दाखवण्यात आलेले आहेत, प्रादेशिक हवामान केंद्राने यांच्यासाठी येल्लो अलर्ट हा जारी केलेला आहे. आणि तिथे तिथे -डिग्री अंश सेल्सिअस तापमानाचं चिन्ह आहे. त्या सर्व जिल्ह्यांमध्ये 22 डिसेंबर रोजी -डिग्री अंश सेल्सिअस तापमान हे दिवसभर असणार आहे. म्हणजेच थंडीचं प्रमाण हे खूपच अधिक या तारखेला, या दिवशी या सर्व जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. खूप कडाड्याची थंडी ही जी आहे, थंडीची लाट जी आहे ती या सर्व जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. तुम्ही पुन्हा एकदा पहा, हे जे आहेत राज्यातले सर्व जिल्हे की जे की येल्लो अलर्टमध्ये प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेले आहेत, ज्यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकचा संपूर्ण भाग, अहिल्यानगर, पुणे व त्याचबरोबर सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. या जिल्ह्यांमध्ये थंडीचा जो कडाडा आहे, कडकडाट आहे, तो खूप असणारच आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये थंडीची जी हवेची जी लाट आहे, एकदम थंड प्रमाणातली हवेची जी लाट आहे ती देखील वाहण्याची शक्यता, म्हणजेच वाहण्याची शक्यता जी आहे ती या तारखेला या सर्व जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली आहे. अशा काही प्रकारची अपडेट या सर्व जिल्ह्यांसाठी 22 डिसेंबर रोजीच्या थंडीच्या लाटीबाबतीतली प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेली आहे. व त्याचबरोबर तुम्ही आता हे जिल्हे सोडता जे की फक्त आणि फक्त ग्रीन अलर्टमध्ये देण्यात आलेले आहे. त्यामध्ये खूप सारे, म्हणजेच हे जिल्हे सोडता बाकीचे सर्व जिल्हे हे ग्रीन अलर्टमध्ये येतात. या सर्व जिल्ह्यांमध्ये फक्त ग्रीन अलर्ट हाच आहे. म्हणजे येथे थंडीचं जे वातावरण आहे, येथे थंडीची जी लाट आहे ती एकदम मध्यम स्वरूपाची असणार आहे. तर हे तुम्ही येलो अलर्टमधील जिल्हे पाहू शकता. या सर्व जिल्ह्यांचं जो काही थंडीचा प्रभाव आहे तो आसपासच्या काही भागांवरती होऊ शकतो. पण जे काही ग्रीन अलर्टमध्ये देण्यात आलेले जिल्हे आहेत ते तुम्ही पाहू शकता, त्यामध्ये थंडी ही 22 डिसेंबर रोजी जी काय आहे मध्यम स्वरूपातच असणार आहे. मात्र ज्या ज्या ठिकाणी येलो अलर्ट आणि ज्या ज्या ठिकाणी -डिग्री अंश सेल्सिअस तापमापीचं चिन्ह आहे, त्या त्या सर्व ठिकाणी थंडी जी आहे ती एकदम मोठ्या प्रमाणात पडणार आहे. थंडी, गार वाऱ्याच्या लाटा देखील या जिल्ह्यांमध्ये होणार आहे. अशा प्रकारची पूर्ण अपडेट आहे. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.